नमस्कार मंडळी, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या युट्यूब चॅनलवर. आणि तुम्ही बघितलं असेल की मस्साजोग प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराडांवर 302 अंतर्गत मोक्का लावण्यात आलेला आहे. आणि मोक्का लावल्यानंतर त्यांचं कुटुंब जे आहे ते रस्त्यावर आलेलं आहे. त्यांची मागणी अशी आहे की वाल्मिक कराडावर जे गुन्हे दाखल केले आहेत आणि जो मोक्का लावलाय तो चुकीच्या पद्धतीने लावलेला आहे, तो केवळ दबावापोटी लावलेला आहे आणि म्हणून हे चुकीचे गुन्हे मागे घ्यावेत, त्यांच्यावरील मोक्का मागे घ्यावा. पण एक प्रश्न मात्र इथे निर्माण होत आहे की वाल्मिक कराडांच्या कुटुंबियांमध्ये म्हणजे त्यांची आई आहे, त्यांची पत्नी आहे आणि त्यांची सून पण आहे. पण या सगळ्यांमध्ये त्यांचा मुलगा मात्र कुठेच दिसत नाही. या रस्त्यावरच्या लढाईमध्ये आईने आपली भूमिका मांडली, पत्नीनेही भूमिका मांडली, सुनेने खूप तडफेने भूमिका मांडली, परंतु त्यांचा मुलगा मात्र बाप अडचणीत असताना कुठेही न्यायाच्या मागणीसाठी दिसत नाही. याचं कारण काय आहे? याचं कारण आपल्याला पाहायचंय, पण तत्पूर्वी आपल्याला त्यांच्या आईची, पत्नीची आणि सुनेची भूमिका काय आहे ते पण पाहायचंय आणि मुलगा कुठे गायब आहे ते पण पाहायचंय. पण तत्पूर्वी तुम्ही अजूनपर्यंत एटीएम गुरु हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करून घ्या. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी तुम्हाला त्यांच्या आईची ही छोटीशी एक क्लिप दाखवतो. आमच्यावर फाशी द्या, नाही फाशीची शिक्षा करा, नाही राखेल होता आमच्यावर. आता बसून आम्ही कवर बघावं, त्यांचा कवर एवढं सहन करावं. 1 महिना झाला सहन करायला आम्ही. कुठवर द्यायचा आणि सहन करावा. माझ्या लेकावरला गुन्हाच मागे घेणार तर काय एवढा गुन्हा केलाय माझ्या लेकानं. बरं, मला सांगा, तुमची तब्येत खराब आहे, तुम्ही उपचार काय करायचंय खराब? आता इथून मेले तरी पाणी पाजवाय तरी लेकाला माहे आणा. मेले तर माझ्या जीवाची परवा नाही. लय लेक मे परी कष्टात वाढविला. तर तुम्ही आता क्लिप पाहिलीच असेल. त्या मायमाऊलीचं काय म्हणणं आहे की त्या मायमाऊलीचं म्हणणं आहे की बाबा आता आम्हाला काय फाशीच देता का तुम्ही? तर कोणत्याही आईला आपल्या लेकराबद्दल प्रेम असतं. कोणत्याच आईला वाटत नाही की आपलं लेकरू गुन्हेगार आहे किंवा कोणत्याच आईला वाटत नाही की आपलं लेकरू वाईट आहे म्हणून. त्याच्यामुळे प्रत्येकच आईला वाटत असतं की माझं लेकरू हे लेकरूच आहे आणि ते निष्पाप आहे असं वाटत असतं. पण कदाचित त्या मायमाऊलीला माहीत नाही. त्या मायमाऊलीनं त्या बाईटमध्ये हे सुद्धा सांगितलं आहे की मी माझ्या मुलाला किती कष्टानं वाढवलेलं आहे, मजुरी करून वाढवलेलं आहे. पण त्या माऊलीला हे माहीत नाही की तुमचा मुलगा ज्या कष्टानं वाढलेला आहे, ज्या मोलमजुरी करून तुम्ही त्याला मोठं केलेलं आहे, तो मुलगा आज 1,500 कोटीची संपत्ती बाळगून आहे. त्याचे पुण्यासारख्या ठिकाणी फ्लॅट्स आहेत, परळी असेल, बीड असेल, सगळ्या मोक्याच्या ठिकाणावर मोठमोठ्या जागा आहेत त्यांच्या, कित्येक स्क्वेअर फुटाच्या. त्यांच्याकडे भरपूर सारी जमीन आहे. एवढंच नाही तर त्यांच्या 6-6, 7-7 वाईन शॉपीज आहेत. एवढंच नाही तर त्यांच्याकडे करोडो रुपयांच्या गाड्या सुद्धा आहेत. मग एवढं सगळं त्यांनी कुठून कमावलं? तुमच्या कष्टानं तर ते काही डॉक्टर झाले नाही, तुमच्या कष्टानं ते वकील झाले नाही, इंजिनियर झाले नाही, आमदार झाले नाही, खासदार झाले नाही, कलेक्टर झाले नाही किंवा IPS अधिकारी झाले नाही. मग एवढं सगळं काहीही झालेलं नसताना नेमके असे कोणते कष्ट केले कराड साहेबांनी की ज्यांच्याकडे एवढ्या कोटींची प्रॉपर्टी, एवढ्या वाईन शॉपीज आणि एवढी सगळी संपत्ती त्यांच्याकडे जमा झालेली आहे? पण आई असते, आईचं प्रेम, शेवटी आईचं प्रेम असतं, त्याला कोणतीही जगातली उपमा देता येत नाही आणि प्रत्येक आईला आपला मुलगा निष्पाप वाटतो, म्हणून आपण त्यांच्याबद्दल काय बोलणार नाही. कदाचित त्यांना हे सगळं माहीत नसेल, कदाचित त्यांना हेही माहीत नसेल की तुमच्या मुलाकडं, तुमच्या नातवाकडं बंदुका वगैरे आहेत, किंवा त्यांना हेही माहीत नसेल की त्यांच्याकडे शस्त्रास्त्र आहे, त्यांच्यावर याच्या आधी 15-15 गुन्हे दाखल आहेत. पण हे त्यांना माहीत नसेल. चला असो, ठीक आहे, आईचं प्रेम आहे, त्याच्याबद्दल आपण बोलू नाही. प्रत्येक आईला वाटतं आपला मुलगा निष्पापच आहे. असो, त्याच्यानंतर त्यांच्या पत्नीची भूमिका पहा तुम्ही. थोडीशी ही क्लिप ऐकून घ्या एकदा त्यांच्या पत्नीची. आणि आपल्या विभागामध्ये जेव्हा 2 मंत्री दिले गेले, हे आमच्या समाजाचे म्हणजे वंजारी समाजाचे, अल्पसंख्याकाचे 2 मंत्री दिले गेले. हा जो विषय आहे तो ह्या मराठी समाजाच्या लोकांना खुपायला लागला की एवढ्या छोट्या समाजाच्या लोकांना ते पण 2-2 मंत्री बनवले गेले. तो एक विषय त्यांच्या डोळ्यामध्ये आला, तो एक विषय त्यांना खोपायला लागला. जरांगेकडेच न्याय मागते माझा की तुम्ही जसा आज मराठा समाज म्हणून तिथं जाऊन न्याय मागतात, तर मी सुद्धा आज मराठा समाजाचीच व्यक्ती आहे. आज मी सुद्धा आज मराठा म्हणून पूर्ण महाराष्ट्रातल्या माझ्या मराठा बांधवांना आणि माझ्या वंजारी समाजाच्या माझ्या दुसऱ्या बांधवांना सुद्धा आवाहन करते की मला सुद्धा न्याय पाहिजे. बघा, इथं मी तुम्हाला 2 छोट्या छोट्या क्लिप दाखवल्या. एका याच्यात ते असं म्हणतात की एकाच तालुक्यातून किंवा एकाच जिल्ह्यातून 2 छोट्या समाजाचे म्हणजेच वंजारी समाजाचे 2 मंत्री होत आहेत आणि याचं दुःख बजरंग सोनवणेंना होत आहे, म्हणून ते कराडांना अटकवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा पहिला मुद्दा. आता मुळामध्ये यांना अटकवण्यासाठी देशमुखांची हत्या झाली का? याचं उत्तर मात्र त्यांच्याकडे नाही. म्हणजे जर यांना अटकवायचं आहे म्हणून त्यांच्यासाठी त्याची हत्या केली का? नाही. त्यांचे हत्यारे कोण होते हे म्हणजे ह्या बाकीच्या गोष्टीमध्ये आपण पडू नये. पण बिचाऱ्या त्या माऊलीचं म्हणणं आहे की त्याच्यासाठी असं व्हायले. पण लगेच दुसऱ्या क्लिपमध्ये त्या काय म्हणतात माहिती आहे का? की म्हणतात मी सुद्धा 96 कुळी मराठा आहे आणि मी मराठा असल्यामुळे मी जरांगे पाटलाकडे न्याय मागत आहे, मी सुद्धा मराठाच आहे. ओके, म्हणजे एकीकडं त्या वंजारी समाजाच्या होत्या, तर आता लगेच त्या मराठा समाजाच्या झाल्यात. म्हणजे त्या खूप कन्फ्युजनमध्ये आहेत. मुळात त्यांचं कन्फ्युजन काय आहे हे आपण एका बाईटमध्ये पाहिले असेल की त्या म्हणल्या होत्या की हे सगळं काही माझा नवरा एकटा करत नाही, याच्यासोबत
असं म्हणले आणि नंतर त्यांनी विषय बदलवला होता. म्हणजेच या सगळ्यामध्ये त्यांच्याकडे अशी काही माहिती आहे की ज्याच्यामुळे त्यांचे पती कदाचित सुटू शकतील किंवा कदाचित आणखी खोल जाऊ शकतील, पण त्यांच्यासोबत त्यांच्या पतीसोबत सगळ्यांचा कार्यक्रम वाजणार एवढं मात्र पक्के अशी त्यांच्याकडे माहिती आहे. आणि त्यांना ते कधी कधी लोकांसमोर सांगू, कधी कधी नाही असं झालं. आणि त्याच्यामुळे त्या कन्फ्यूज आहेत, नेमकं काय बोलावं त्यांना कळत नाही. आपल्या इकडे पती परमेश्वर असतो, त्याच्यामुळे नवरा दारू पिदाडा असला काय, रोज घरात येऊन मारत असला काय, तरी सुद्धा बायका मात्र ते सुवासनी असतात आणि ते 16 सोमवाराचं व्रत आणि ते बाकीचं सगळं करतच असतात आणि ते नवऱ्यासाठी उपवास धरतच असतात. नवरा माझा कुकवाचा धनी म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतच असतात. आणि त्याच्यामुळे यांचं काही चूक नाही, म्हणजे मंजलीताई कराडांचं याच्यात काही चूक नाही. पण मूळ मुद्दा असा आहे की त्यांना अशा काही गोष्टी माहित आहेत की हे सगळं करायला लावणारे कोण आहेत, करणारे फक्त कोण आहेत तर वाल्मिक कराड, पण त्याच्या मागे हे सगळं करायला लावणारे कोण आहेत हे त्यांना माहित आहे. आणि ते आज नाही उद्या जेव्हा वाल्मिक कराडांचा पाय आणखी खोलात जाईल आणि वाल्मिक कराड जसे जसे अटकतील किंवा त्यांची ह्या गुन्हेसिद्धीकडे जसा जसा प्रवास होईल तसं तसं मंजिलीताई नक्कीच या सगळ्यांचा भांडाफोड करतील अशी अपेक्षा ठेवूयात आपण. त्याच्यानंतर त्यांची सुष्ण्या म्हणजेच सून आंदोलन करताय, कुठं टाक्यावर चढताय, कुठं मोर्चे काढताय, असं करून न्याय व्यवस्था घेत असते का निर्णय? असे खोटे गुन्हे मग कोणीही म्हणेल ना आम्ही इथून उडी टाकतो तिथून उडी टाकतो आमचा गुन्हा घ्या म्हणून, ही कुठली पद्धत आहे? सुष्ण्या म्हणजेच कोण? सून. तर सूनबाई सुद्धा चांगल्या सुशिक्षित आहेत आणि त्यांनी असं म्हटलं की पाण्याच्या टाकीवर चढून कुठं न्याय मिळत असतो का, तर कदाचित त्यांना माहित नाही एक माणूस गमावण्याचं काय दुःख असतं, कदाचित त्यांना एका विधवेचं काय दुःख असतं माहित नाही, एखाद्या म्हणजे तरुण वयामध्ये आपला पती गमावल्याचं दुःख काय असतं हे त्यांना माहित नाही, कदाचित लेकरं बाळ जेव्हा उघड्यावर पडतात, संसार जेव्हा उघड्यावर पडतो त्याचं दुःख त्यांना माहित नाही, कदाचित एका कुटुंबातला करता धरता माणूस गेल्यावर काय होतं हे त्यांना माहित नाही, कदाचित एका आईचं लेकरू ऐन तारुण्यात आणि इतक्या याच्यामध्ये काम करत असताना ऐन तारुण्यामध्ये एखादं लेकरू जातं एखाद्या आईचं, तेव्हा त्यांना त्याचं दुःख माहित नाही, कदाचित त्यांना आपले सासरे जेलमध्ये गेले याचं फार मोठं दुःख आहे, पण संतोष अण्णा देशमुखांच्या पत्नीचं दुःख किंवा त्यांच्या आईचं दुःख किंवा त्यांच्या लेकराबाळाचं दुःख, त्यांच्या भावाचं दुःख त्यांना कदाचित फारसं मोठं जाणवत नसेल किंवा दिसत नसेल असं आपण समजून घेऊयात. कारण शेवटी ते त्यांचे सासरे आहेत आणि सासऱ्यांसाठी एवढा जीव तर प्रत्येक सुनेचा असतोच, आहे की नाही. आता मूळ मुद्दा आहे की त्यांचा मुलगा सुशील वाल्मिकराव कराड हे नेमके कुठे आहेत. तर सुशीलरावांचं काय आहे ते मी तुम्हाला याच्या आधी एका व्हिडिओमधून सांगितलं होतं. बघा इथं तुम्हाला आय बटनवरती थंबनेल दिसेल, त्याच्यावर तुम्ही क्लिक करून त्यांचा व्हिडिओ पूर्ण पाहू शकता की सुशीलराव नाव जरी सुशील असलं तरी ते वागण्यामध्ये कुशील आहेत, म्हणजे सुशील बिलकुल नाहीत. त्यांच्यावर सध्याच्या कंडिशनला 6-6, 7-7 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे काय काय गुन्हे दाखल आहेत तर चोरी, त्याच्यानंतर अपहरण, त्याच्यानंतर हत्येचा प्रयत्न, त्याच्यानंतर अल्पवयीन मुलीला म्हणजे विनयभंग, असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. म्हणजे तेच परेशान आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये, म्हणजे बाप से बेटा सवाई आहे. त्याच्यामुळे जर अशा पद्धतीने एखादा मुलगा जर रस्त्यावर आला आणि माझ्या बापाला सोडा तो निष्पाप आहे म्हणला तर लोकांनी विश्वास पण ठेवायला पाहिजे ना. म्हणजे जो माणूस रोजच्या रोज कट हाडकं फोडून खातोय, मटन चिकन खातोय, ते म्हणते की शाकाहारी असणं खूप चांगलं आहे. जो माणूस रोजच दारू पिऊन बस स्टँडला लोळतो आणि उठलं की म्हणतो दारून सोडून दिलेली खूप चांगलं आहे, तर त्याच्यावर कोण विश्वास ठेवणार आहे? ठेवणार नाहीत, है की नाही. म्हणून सध्या त्यांचा मुलगा त्यांच्या बापाला वाचवण्यासाठी रस्त्यावर येऊ शकत नाही, कारण त्याचीच वाचायची वांदे झालेले आहेत. आणि त्याच्यामुळं स्वतः आता फक्त आणि फक्त एकच पर्याय उरला की सगळ्या घरातल्या महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर आणायच्या आणि महिलाच्या पाठीमागं पदराड लपायचं, एकीकडं समाज आणि दुसरीकडं महिला. म्हणजे ही काय सिस्टीम आहे या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये आता एक नवीन पद्धत सुरू झालेली आहे की गुन्हा करायचा आणि गुन्हेगारांनी स्वतःच्या जातीच्या मागे लपायचं आणि जातीच्या मागे लपता लपता स्वतःच्या घरातल्या बाया माणसं बाहेर काढायची आणि त्या बायाच्या पदरामागे लपायचं. आणि जर इथून पुढे हेच ट्रेंड चालू राहिला तर प्रत्येकच गुन्हेगारासाठी मोर्चे निघतील आणि प्रत्येकच गुन्हेगारांना वाचवण्यासाठी आता प्रयत्न होतील. म्हणजे इथं न्याय मिळणारच नाही आणि न्यायासाठी कोणी मोर्चे सुद्धा काढणार नाही, अशी परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झाली. म्हणून या महाराष्ट्रातल्या या अत्यंत दयनीय परिस्थितीतून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, तुमच्या लेकराबाळांचं भविष्य सुकर करायचं असेल आणि सगळ्यांचं भविष्य चांगलं घडवायचं असेल तर या सगळ्या प्रकरणातून आपण बाहेर पडलं पाहिजे, न्यायासाठी आपण लढलं पाहिजे. एवढंच नाही तर आपल्या लेकरांच्या भविष्यासाठी लेकरांना चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी चांगल्या शिक्षणामध्ये जर तुम्हाला पैसा अडथळा येत असेल तर तुमच्या चांगल्या शिक्षणासाठी मी स्वतः अगदी मोफत घेऊन येत आहे सगळ्यांसाठी. पोलीस भरतीची बॅच, मराठी व्याकरणची बॅच आणि 5वी आणि 4थीसाठी नवोदयची बॅच, तिन्ही बॅच अगदी विनाशुल्क म्हणजे मोफत म्हणजे फ्री आहेत. फक्त ATM गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करून घ्या आणि पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरती असतील किंवा मग मराठी व्याकरण असेल पार MPSC पर्यंत किंवा नवोदय आणि स्कॉलरशिप असेल तर या सगळ्यांसाठी त्या बॅचेस त्याच्यावर फ्री उपलब्ध आहेत. म्हणून ATM गुरु एज्युकेशन हे ॲप डाउनलोड करून घ्या आणि ATM गुरु या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.